हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे ना, हा 1 महिन्यापूर्वीचा आहे. अपलोड करायचा म्हणजे राहूनच गेला. पण काय सांगू, त्याला खूप सारी मज्जा केली. पुढे तुम्हाला दिसेलच, बरेचसे व्हिडिओ आहे त्यामध्ये. आणि हे ना सरप्राईज व्हिडिओ होता. आम्ही सरप्राईज म्हणून फिरायला गेलेलो, कारण की दादा वहिनीला सरप्राईज द्यायचं होतं त्यांच्या लग्नाचं. तर त्यांच्या 25वी ॲनिव्हर्सरी होती आणि त्याच्यासाठी त्यांना सरप्राईज द्यायचं होतं. पण आम्ही असं सांगितलं की आम्ही असंच फिरायला वगैरे चाललो आहे. तर आम्ही ना हे लोणावळ्यामध्ये फिरायला गेलो होतो. आणि चला मग पुढे तुम्हाला भरपूर काय दिसेल. तर इथे ना आम्ही प्रत्येकाने आपापल्या गाडीने गेलो होतो. तर ही आमच्या गाडीमधल्या आमचा हे आहे. तर इकडचं तुम्हाला मी रूम दाखवते जो आम्ही घेतला होता. तर हा आहे ना 5 BHK आहे. खाली एवढा मोठा हॉल होता, 2 साईडला 2 दरवाजे होते. त्यानंतर असं पुढे बघा, मी तुम्हाला बेडरूमसुद्धा दाखवते. खाली एकच बेडरूम होता. हा हॉल आहे, संपूर्ण एवढा मोठा हॉल आहे. बाहेर बसण्यासाठी झुला होता, गार्डन होतं, खेळायसाठी लहान मुलांना गार्डन आहे, थोडासा स्पेस आहे, त्याच्या पाठीमागे स्विमिंग पूल आहे. ते सगळं तुम्हाला दिसेलच. इथे डायनिंग टेबल वगैरे सर्व होतं. आणि ना इतका छान अमेझिंग हा रूम होता ना, म्हणजे विला होता, मी म्हणेल रूम नाही, विला होता. तो खूप अमेझिंग होता, मज्जा आली खूप. 2 दिवस कुठे गेले कुठच्या कुठे कळलंच नाही. तो हा एक रूम होता. हे किचन आहे. तर किचनमध्ये वॉटर फिल्टरची सिस्टम होती, गॅस होता, त्याच्यानंतर फ्रीज होतं. फक्त आपल्या वस्तू आपल्याला काय आणायच्या असतील त्या खाण्यासाठी त्या आपण घेऊन येऊ शकतो. वरती 4 रूम होते, प्रत्येकाने आपापली रूम घेतलेली होती. बरेचसे जेंट्स लोक हॉलमध्ये झोपले होते. हे वॉशरूम आहे. तर वॉशरूम पण बघा किती नीट आणि क्लीन आहे ना, खूप छान होतं फ्रेंड्स. तुम्हाला जर जायचं असेल तर मी नक्कीच सांगेल तुम्हाला, मला कमेंटमध्ये सांगा. तर इथे बघा, आम्ही आल्या आल्या इथे बाहेर बसलो. त्याच्यानंतर मुलं वगैरे सगळे एन्जॉय करायला लागले. इथे छोटे मुलं बॅट बॉल वगैरे खेळू लागले होते. तर इथे तुम्ही बघू शकता, खूप अशी एवढी स्पेस आहे खेळण्यासाठी, बसण्यासाठी. तुम्हाला शेकोटी करायची तर शेकोटी. हे बघा, इथे स्विमिंग आहे. तर इथे डुग्गू आणि इशीसुद्धा स्विमिंग करत आहे. सगळे लहान मुलं इथे आले होते स्विमिंग करायला. आणि स्विमिंगचं जर टॉपिक असेल ना, तर सगळेजण एन्जॉय करतात. खूप आवडतं त्यांना स्विमिंगमध्ये खेळायला वगैरे. आणि हा जो सीन आहे ना, तर हा आहे ना माझ्या दादाचा फ्रेंड आहे. पण आहे ना, तो थोडंसं म्हणजे त्याला आम्हाला आहे ना VIP ट्रीट करायचं होतं. तो येत नव्हता, दादावर रुसला होता. म्हणून त्याला मनवण्यासाठी आम्हाला त्याला VIP ट्रीट करायचं होतं. बरेच दिवस तो दादाशी बोलत नव्हता. तर असो, इथे बघा आम्ही त्याला VIP ट्रीट करत आहोत. तर आहे ना, इथे सर्वजण कॅमेरा लावून बसलेले. आणि त्याच्यासाठी अजीबो गरीबो शान शहेनशाह हे गाणं लावलं होतं बाहुबलीमधलं. तर इथे ना आम्ही त्याचं स्वागत बघा कसं करतोय. फ्रेंड्स, व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका, पुढे भरपूर मज्जा आहे. आणि ह्याच नाही, बरेचसे असे पार्ट मी घेऊन येणार आहे. आम्ही हळदी केली आहे, मेहंदी केली आहे, त्याच्यानंतर आम्ही लग्नाचं पूर्ण विधी पार केले आहेत. असं आम्ही 25वं ॲनिव्हर्सरीचं खूप मोठं असं सेलिब्रेशन केलं आहे. आणि हे ना दादा वहिनीसाठी एक म्हणजे सरप्राईजच होतं. तर इथे बघा, हा दादाचा म्हणजे हे आहे, दादासोबत असतो, उठतो बसतो. तर तोच आहे ना दादाच्या मित्राचं असं म्हणजे टॉवेल आहे हा, पण त्याने शॉल म्हणून त्याच्या अंगावर घातले. आणि इथे वहिनी बघा पाण्याने त्याची आरती ओवाळत आहे. तर अशा प्रकारे आता बघा, सगळेजण वरून गॅलरीतून म्हणजे टेरेसवरून आहे ना, सगळेजण त्याच्या अंगावरती फुलं टाकतील. फुलं पण अशी खरेदी करून आणलेली नव्हती, झाडाची तोडलेली होती. तर त्यालाही खूप छान वाटलं. खरंच त्याला असं वाटलं की माझी खरंच खूप छान असं VIP ट्रीट केलं. त्यानंतर हे सगळं झाल्यावरती आम्ही ना संगीत खुर्ची खेळायला लागलो. लेडीज जेंट्स लोक बाहेर गेले होते फिरायला. आणि आम्ही सगळे लेडीज इथे टाईमपास करत होतो. लहान मुलं झाले, आम्ही मोठे झालो. तर आम्ही ना नाचत बिचत मस्तपैकी असं आम्ही संगीत खुर्ची खेळत होतो. शेवटी मी आणि माझ्या मोठी मामी, आमच्या दोघींचाच फर्स्ट आणि सेकंड नंबर आला. तर अशा प्रकारे भरपूर धमाल केली, खूप एन्जॉय केला. आणि कुठच्या कुठे दिवस गेले कळलंच नाही. तर तुम्हाला सगळं इथे बघायला भेटेल. मेहंदी, हळदी, त्याच्यानंतर फेरे, रिसेप्शन, त्यानंतर तुमची बिदाई, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही नक्की बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स माझ्या चॅनलला. तर खूप अशी धमाल झाली बघा. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे एन्जॉय करत होते. इथे बघा, इशी आणि चिकू आणि आमचा लड्डू, आमच्या ह्यांची आम्ही ना अशी बलून्सची आम्ही अशी गेम वगैरे भरपूर गेम आम्ही असे चॉईस करून ठेवले होते. आणि तसेच आम्ही खेळतसुद्धा होतो, मुलांना खेळायला लावत होतो, म्हणजे त्यांनाही बोर वाटायला नको म्हणून. तर खूप अशी मज्जा झाली.
तर आम्ही मोठ्यांनी सुद्धा हा गेम खेळला आहे बलूनचा. हे बलून असं पायामध्ये अडकवून हातात अडकवून कोण फर्स्ट जाणार त्याच्यासाठी हे असं केलं होतं. इथे वहिनीला भरपूर हसू येत होतं, म्हणजे त्यांना कंट्रोलच होत नव्हतं, इतक्या हसत होत्या त्या. आणि आम्हाला त्यांना बघून जास्त हसू येत होतं. तर खूप अशी मज्जा झाली. बरीच आम्ही अशी चिटिंगसुद्धा केली गेममध्ये. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे गेम बीम खेळून झाल्यानंतर थकलो. मग आम्ही ना थंडी वाजत होती म्हणून आम्ही ना शेकोटी करायला बसलो होतो. खूप छान वाटत होतं शेकोटी करायला. तर इथे मी सगळ्यांचं असं शूट घेत होती, म्हणजे सगळ्यांची शूटिंग घेत होते. आणि सगळेजण गप्पा मारण्यामध्ये इतके मग्न होते ना की बस एकमेकांची म्हणजे मस्करी करणं, खेचणं आणि चिडवणं. तर आमच्या इथे ना भूताचा विषय चालू होता. तर आम्ही लहान लहान मुलांना या भूतावरून चिडवत होतो की समोर एक विला आहे आणि त्याच्यामधून एक कोणीतरी टकला माणूस बघत आहे वगैरे वगैरे. तर अर्ध्यापैकी बरेच मुलं म्हणजे अशी घाबरले होते, त्यांना खरंच वाटलं. आम्ही फक्त असं कहाणी रचून सांगितली होती, खरं नव्हतं हे, पण आम्ही असंच सांगितलं होतं आणि त्यांनी खरंच समजलं ते. तर अशा प्रकारे धम्माल वगैरे केली. आता पुढचा व्हिडिओसुद्धा येईल. चला मग भेटूया. बाय बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.